हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. आपण श्रीमद भागवतमच्या 4थ्या स्कंदाचं 6वा अध्याय, त्याचं नाव आहे ब्रह्मदेवांद्वारे भगवान शिवांचे सांत्वन. यातले आपले 38 श्लोक वाचून झालेले आहेत आणि आज 39वा श्लोक आपण वाचणार आहोत. तर इथे काय आहेत, सगळे दक्षाच्या जो हे आहे यज्ञ, त्याचा नाश झाल्यावर त्यात जखमी झालेले देवता आणि ब्राह्मण हे सगळे ब्रह्माजींकडे सांगायला गेले होते. मग ब्रह्माजी म्हटले तुम्ही माफी मागायला हवी. मग ब्रह्माजी काय म्हटलंय की चला मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन कैलास पर्वतावर जातो. आणि मग शिवजी कसे त्या मोठ्या वटवृक्षाखाली बसलेत ते आपण पाहिलं ते चित्र. ठीक आहे. तर 1 मिनिट तुम्ही ते चित्र काढू शकाल का? प्रभुपादांच्या पानानंतर म्हणजे प्रभुपादांचं पान धरलं तर 3 पानं उलटायचे, मग ते चित्र आहे रंगीत चित्र. ह्याच्यात आपल्याला शिवजी दिसतायत वीरासन घालून बसलेले, बरोबर. नंतर त्यांच्या हाताची मुद्रा कशी आहे आपण काल पाहिलं, असं एक बोट असं वर असतं आणि काहीतरी समजावून सांगतात तसं, त्याला म्हणतात तर्क मुद्रा, तशी आहे. नंतर त्यांच्या समोर नारद मुनी बसलेत. अगदी आपल्या डाव्या हाताला अगदी मोठा सोन्याचा मुकुट आणि दागिने वगैरे घालून बसलेत, ते कुबेर आहेत. कुबेर पण बसले होते ना तिकडे. आणि बाकी साधू ऋषी तर आहेत आणि 4 कुमार आहेत. तर सगळ्यांना तुम्हाला 4ही कुमार दिसले का? हो, 2 एका बाजूला आहेत, 2 दुसऱ्या बाजूला आहेत. आणि नारद मुनी आणि शिवजींच्या मागे असे लांब कोणी येत आहेत असं दिसलेत, हात जोडून. ब्रह्माजी, इंद्र आणि सगळे देवता आणि बाकी ब्राह्मण वगैरे सगळे येत आहेत. असं हे वर्णन आपण सध्या वाचतो आहोत. आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की आज आपण जे वाचणार आहोत ते आपल्याला समजो. ठीक आहे. मग 4.6.39वा श्लोक, त्याच्या भाषांतर वाचूया. इंद्र प्रमुख अशा सर्व देवतांनी म्हणजे आणि ऋषींनी हात जोडून भगवान शिवांना वंदन केले. भगवान शिवांनी केशरी वस्त्रे धारण केली होती आणि ते समाधीत मग्न होते. अशा प्रकारे ते सर्व ऋषींचे अग्रणी दिसत होते. काय ना, इथे कसे होते, शिवांनी केशरी कपडे घालून ते मग्न होते आणि सर्व ऋषीगणांमधले असे प्रमुख असे ते दिसत होते. आणि ह्यांनी काय केलं, इंद्र आणि बाकी देवता आणि ऋषींनी त्यांना वंदन करत ते आले तिकडे. ठीक आहे. तर इथे जर तुम्ही श्लोक पाहिला तर दुसरी ओळ आहे, त्यात गिरीशम हा शब्द येतो. गिरीशम म्हणजे काय, गिरीचा ईश. गिरी म्हणजे पर्वत, द्रोणागिरी म्हणतो ना आपण. तसं गिरीश म्हणजे कैलास पर्वताचे ईश्वर, म्हणून गिरीश पण नाव आहे त्यांचं, शिवजींचं. ठीक आहे. आणि पहिल्या ओळीत आहे ब्रह्मनिर्वाण समाधीम आश्रितम असं आहे. तर ब्रह्मनिर्वाण म्हणजे ब्रह्मानंद, त्याच्याबद्दल प्रभुपाद तात्पर्यात सांगतात. या श्लोकामध्ये ब्रह्मानंद हा शब्द महत्वाचा आहे. या ब्रह्मानंद किंवा ब्रह्मनिर्वाणाचा अर्थ प्रल्हाद महाराजांनी स्पष्ट केला आहे. प्रल्हाद महाराजांचं 7व्या कॅन्टोमध्ये भागवतमच्या माहिती आहे, त्याच्यात त्यांनी काय स्पष्ट केलेलं आहे, ब्रह्मानंद किंवा ब्रह्मनिर्वाण म्हणजे काय, विषयी लोकांच्या इंद्रिय संवेदने पलीकडे. जे ज्या जगातले विषयी लोक आहेत, विषय इंद्रिय आणि इंद्रिय विषय हे आपण काल घेतले होते, आठवतं तुम्हाला? प्रत्येक आपले ज्ञानेंद्रियांचे एक एक इंद्रिय विषय आहेत. तर जे काय आहेत भौतिकवादी लोक आहेत, जे फक्त भौतिक आपल्या शरीरासाठी आनंद घेण्याच्या मागे लागलेले जे लोक आहेत, इंद्रिय संवेदना फक्त इंद्रियानं म्हणजे कसं सुख मिळेल असे मानणारे जे लोक आहेत, त्यांच्या पलीकडे जे असलेले लोक असतात, म्हणजे तसे नसलेले जे लोक असतात, ते काय करतात, पुरुषोत्तम भगवान श्री अधोक्षजांच्या ठाई तल्लीन होतात. असं हे आहे. मी आधी उलट करून वाक्य सांगितलं, मग पूर्ण वाचते ते. तर कुठचे लोक विषयी लोकांबद्दल म्हटलेले नाही, विषयी लोकांच्या पलीकडचे म्हणजे त्याच्या विरुद्ध जी लोक आहेत, जे भक्तीत कसे आहेत, अधोक्षजा म्हणजे कृष्णाच्या चरणी तल्लीन होणारे आहेत,
भगवंतांच्या स्मरणात आपण जसं अष्टांग योगातलं पहिले बघितलं की यम नियम ध्यान धारणा समाधी ते शेवटी बघितलं सगळं ते, तर तसं ते काय आहेत, तल्लीन आहेत. तर असे जे सतत अखंडपणे भगवंतांच्या स्मरणात तल्लीन असतात त्यांना म्हणतात की तो ब्रह्म आनंदामध्ये स्थित होतो. त्याला आनंद, तो ब्रह्म आनंद मिळतो त्याला, असं म्हटलं जातं. पुढे आहे याच्याबद्दल. तर हेच वाक्य जरा कॉमा नसल्यामुळे थोडा गोंधळ होतो या वाक्यात. विषयी लोकांच्या इंद्रिय सेवनेच्या पलीकडे असणाऱ्या पुरुषोत्तम भगवान श्री अधोक्षजांच्या ठाई मनुष्य जेव्हा तल्लीन होतो, म्हणजे हा मनुष्य कसा आहे, इंद्रिय सेवन म्हणजे विषयी वगैरे ह्याच्या त्याला विषय वासना नाही. आणि भगवंत कसे आहेत, या आपण भौतिक इंद्रियांनी त्यांना जाणू शकत नाही, अधोक्षज ह्याच्या पलीकडचे आहेत ते. हा, तर अशा भगवंतांमध्ये जेव्हा तो तल्लीन होतो भगवंतांच्या नामस्मरणात चिंतनात, तेव्हा त्याला ब्रह्मानंद मध्ये तो स्थित होतो असं म्हटलं जातं. भगवंतांचं अस्तित्व, नाम रूप गुण लीला यांविषयी ज्ञान प्राप्त करून घेणे अशक्य आहे. आपल्याला स्वतःला एकट्याला हे अशक्य आहे. का? कारण ते विषयी लोकांच्या संकल्पने पलीकडील दिव्य स्तरावर स्थित आहे. कारण भगवान श्रीकृष्णांच्या नाम रूप गुण लीला त्यांचं धाम हे आपल्याला या भौतिक इंद्रियांनी किंवा आपल्या या भौतिक कल्पना शक्तीनी समजणार नाही. हे कसं आहे, कारण त्या सगळ्या गोष्ट ह्या दिव्य स्तरावर असतात. विषयी लोक भगवंताविषयी ज्ञान प्राप्त करण्यात असमर्थ असतात. का? विषयी लोकांचं ध्येय काय असतं, त्यांचं जीवनाचं केंद्र इंद्रिय तृप्ती असतं. आणि भक्तांच्या जीवनाचं केंद्रबिंदू कोण असतात? भगवान श्रीकृष्ण आणि भगवंतांची संतुष्टी. म्हणून ते लिहिलंय, विषयी लोक भगवंताविषयी ज्ञान प्राप्त करण्यात असमर्थ असल्यामुळे त्यांना भगवंत मृत झालेले आहेत असे वाटू शकते. आता हे 4था स्कंद वगैरे आहे ना, सगळा प्रभुपादांनी फॉरेन मध्ये असताना लिहिलंय हे. तर तिथे फॉरेनला अनेक लोक म्हणतात गॉड इज डेड असं म्हणतात. म्हणून प्रभुपाद तिथे म्हणतात की ही असे जे भोगी लोक आहेत ते काय म्हणतात, भगवंत काय झालेत आता, मृत्यू झालेत असं त्यांना वाटू शकतं. परंतु भगवंत आपल्या सच्चित आनंद विग्रह या शाश्वत रूपाने, सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंद म्हणजे आनंदमय असा विग्रह म्हणजे रूप आहे त्यांचं, अशा शाश्वत रूपाने नित्य अस्तित्वात असतात भगवंत. भगवंतांच्या रूपावर केले जाणारे अखंड आणि एकाग्र ध्यान हे समाधी अर्थात तल्लीनता म्हणून ओळखले जाते. कशावर ध्यान केंद्रित करायचं, तर भगवंतांच्या रूपावर. कसं ध्यान आहे ते अखंड आणि एकाग्र असतं, त्याला काय म्हणतात, समाधी किंवा तल्लीनता म्हणून म्हटलं जातं. समाधी म्हणजे विशेषत्वाने एकाग्र ध्यान होय. एकाग्र म्हणजे एकाच ठिकाणी, अग्र म्हणजे टोक, बाणाचं टोक असतं ना, ते कसं जर बाण सोडला तर ते बरोबर एकाच ठिकाणी जाऊन लागतं. तसं हे मन कसं एकाग्र केलं जातं, ध्यान तल्लीन भगवंतांच्या स्मरणाकडे केलं जातं. आणि म्हणूनच भगवंतांवर अखंड ध्यान करण्याची पात्रता ज्याने प्राप्त केली आहे, जो असा आहे मनुष्य, असा व्यक्ती की जो करू शकतो हे सगळं, काय की अखंड ध्यान भगवंतांवर, असं खंडित नाही, मध्ये थांबलंय असं नाही, असं जो करतो तो नित्य समाधीस्थ म्हणजे समाधीत असतो असं असून ब्रह्मनिर्वाण वा ब्रह्मानंदांचा सदैव उपभोग घेत असल्याचे जाणावे. म्हणजे त्याला कसा परम आनंद प्राप्त होतो. भगवान शंकर ही लक्षणे प्रदर्शित करीत होते आणि म्हणूनच ते ब्रह्मानंदामध्ये लीन झालेले आहेत असा उल्लेख उपरोक्त श्लोकामध्ये म्हणजे आता सांगितलेल्या श्लोकामध्ये करण्यात आलेला आहे. या श्लोकामध्ये आणखीन एक अर्थपूर्ण शब्द आहे, काय, योग कक्षाम. योग कक्षा हे एक असे आसन आहे, आपण जे बघितलं आता चित्रामध्ये की काय आहे, हे बसलेले आहेत, त्यांनी भगवं वस्त्र बांधलेलं आहे, बघितलं होतं ना तिकडे शिवजींनी.
ते. तर त्याचं दिलंय की या ह्याच्यामध्ये या आसनामध्ये काय असतं, अभ्यासक असतो. अभ्यासक म्हणजे जो हा अभ्यास करायला बसलेला आहे, योगासन करायला योग कक्षेमध्ये, तो अभ्यासक घट्ट गाठ मारलेल्या भगव्या वस्त्राखाली, म्हणजे तो काय करतो, आपल्या कमरेला असं वस्त्र गुंडाळतो आणि तो त्याच्या खाली काय करतो, आपली डावी मांडी स्थिर करतो. बघितलं आपण की डावी मांडी उजव्या मांडीवर ठेवून वीरासनात बसलेत ते. तसेच मनु नाम आद्यम हे शब्दही अर्थपूर्ण आहेत, कारण त्या शब्दांचा अर्थ तत्वज्ञ किंवा विचारवंत किंवा विवेकी मनुष्य असा आहे. हा जो आसन घातलेला माणूस आहे किंवा इथे जे म्हटलंय की तिकडे जे ऋषी होते वगैरे सगळं, मुनयो मनु नाम वगैरे ते सगळे होते ऋषी, ते कसे होते, तत्वज्ञ होते. तत्वज्ञ भगवंतांच्या तत्व ज्ञात होतं त्यांना, म्हणून तत्वज्ञ. ज्ञ म्हणजे ज्ञाता. विचारवंत होते, भगवंतांबद्दल जाणून होते. आणि विवेकी मनुष्य होते. विवेक या शब्दाचा अर्थ काय, सत असत विवेक बुद्धी असलेला. सत म्हणजे चांगलं, असत म्हणजे वाईट. ह्यांच्यात विवेक म्हणजे फरक जाणू शकलेला, फरक करू शकणारा असा माणूस. आणि जो त्यातलं सत असत मधलं फक्त सत उचलून घेतो, सत बघतो असा माणूस, असा विवेकी मनुष्य असा हा अर्थ आहे मनुना माध्यमचा. अशा विचारवंत चिंतकाला मनु असे म्हटले जाते. या शब्दात भगवान शिवांचे वर्णन विचारवंतांचा अग्रणी असे केले आहे. हे जे सगळे विचारवंत बसलेत त्यांचे प्रमुख असं केलं आहे. अर्थात ते व्यर्थ मानसिक तर्क करण्यामध्ये गुरफटून जात नाहीत. तर पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे, तर शिवजी कसे आहेत, शिवजी मानसिक तर्क वितर्क कधीच करत बसत नाहीत. तर काय पूर्वीच्या श्लोकात काय सांगितलंय की ते राक्षसांना त्यांच्या अधपतित जीवनातून कसे मुक्त करावे याचे सदैव चिंतन करीत असतात. म्हणजे म्हणजे आता बघा, तुम्ही जर आत्मसाक्षात्काराचे विज्ञान हे पुस्तक प्रभुपादांचं वाचलं असेल ना, सायन्स ऑफ सेल्फ रिअलायझेशन, आत्मसाक्षात्कार का विज्ञान, तर त्याच्यात काय आहे माहिती का, प्रभुपाद म्हणतात खरा गुरु कोण, तर खरा गुरु तोच जो भगवान श्रीकृष्णांवर निस्सीम म्हणजे खूप प्रचंड प्रेम करतो, त्यांची भक्ती करतो आणि त्यांच्या म्हणजे त्या माणसाकडे म्हणजे त्या व्यक्तीकडे म्हणजे त्या गुरूंकडे आलेला प्रत्येक व्यक्तीला किंवा त्याच्या शिष्याला हा गुरु काय करतो, भगवंतांवर भक्ती करायला शिकवतो, भगवंताकडे कसं जायचंय, ते मार्गक्रमण कसं करायचं याचं मार्गदर्शन करतो. ठीक आहे. मग असे हे जे गुरु असतात ते काय करतात, मार्गदर्शन पण करतात आणि आपल्या शिष्यांना काय करतात, त्यांच्याबद्दल चिंता पण करतात की अरे माझ्या शिष्यांनी पुढे जायला पाहिजे भक्तीत, त्यासाठी त्याच्या अनुसार त्याच्या बुद्धिमत्तेच्या अनुसार त्याच्या सेवेच्या शक्तीनुसार त्याला सेवा प्रदान करून भगवंतांच्या सेवेत लावतात. म्हणजे हे गुरु भगवंतांचं तर चिंतन करतातच पण भक्तांबद्दलही विचार करतात की ह्यांची कशी प्रगती होईल. बरोबर. तसेच इथे शिवजींबद्दलही सांगितलंय की ते कसलं चिंतन करत असतात की जे राक्षसांना शरण आले आहेत, जे एकदम तमोगुणात आहेत, त्यांचं जीवन कसं एकदम पतित आहे, म्हणजे खाली असं पतन झालेले असे आहे, अगदी पतित झालेले. त्या जीवनातनं त्यांना आता मुक्त करायची आहे, त्यांची चेतना चांगली करायची आहे. तर ती कशी करायची याच्याबद्दल ते चिंतन करत असतात, कारण ते काय सगळ्यांचे गुरु आहेत असं सांगितलं गेलेलं आहे. असं म्हटलं आहे की श्री चैतन्य महाप्रभूंच्या अवतारासमयी, आता चैतन्य महाप्रभू जेव्हा अवतरित झाले तेव्हा आठवतं का तुम्हाला की कोणी प्रार्थना खूप सारी केली होती, अद्वैताचार्यांनी केली होती. त्यांनी काय केलं होतं, शालिग्राम शिलेला अखंड गंगेचं जल अर्पण करून आणि तुळशीला अर्पण करून भगवंतांना प्रार्थना केली होती की काय तुम्ही इथे भगवंत नामाचा प्रचार करायला कृपा करून या. तर ते अद्वैत आचार्य जे आता पंचतत्वामध्ये आपल्याला माहितीये स्वतः चैतन्य महाप्रभू आहेत, ते कोण आहेत, कृष्ण आहेत स्वतः. मग चैतन्य महाप्रभूंच्या उजव्या बाजूला जे आहेत ते कोण आहेत,
नित्यानंद आहेत. नित्यानंद जे बलरामजी आहेत ते नित्यानंद होऊन आले. आणि चैतन्य महाप्रभूंच्या डाव्या बाजूला कोण आहेत? गदाधर पंडित. गदाधर पंडित. गदाधर पंडित कोणाचा अवतार आहे? राधाराणी. जे कृष्णाच्या डाव्या बाजूला असते ती नेहमी लक्ष्मी, राधाराणी. म्हणजे जर नारायण आहे तर डाव्या बाजूला लक्ष्मी असेल. एक लक्षात ठेवायचं काय ते हे आहे ना काय बरं तो शब्द विसरले मी. डाव्या बाजूला नेहमी वामांगी असते ती. वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. हे नेहमी लक्षात ठेवलं का आपल्याला लक्षात येतं की भगवंतांच्या डाव्या बाजूला आहे ती भगवंतांची शक्ती जी कोण आहे? राधाराणी आहे. पण राधाराणीचा अवतार जो इथे कृष्णांच्या पंचतत्वामध्ये कृष्ण आहेत चैतन्य महाप्रभू, त्यांच्या डाव्या बाजूला कोण आहे? गदाधर पंडित. आणि गदाधर पंडितच्या बाजूला आहे ते नारद मुनींचा अवतार श्रीवास ठाकूर. बरोबर. आणि इथे चैतन्य महाप्रभूंच्या उजव्या हाताला जे नित्यानंद आहेत त्यांच्या बाजूला जे दाढी असलेले जे आहेत त्यांना काय म्हणतात? अद्वैत आचार्य. अद्वैत आचार्य हे महाविष्णू आणि शिवजींचा एकत्रित अवतार आहे. बरोबर. तर त्याच्याबद्दल आता माहिती आहे की ते किती कृपाळू आहेत अद्वैत आचार्य, त्याच्याबद्दल सांगतात. तर श्री चैतन्य महाप्रभूंच्या अवतारासमयी सदाशिव हे अद्वैत प्रभू म्हणून प्रकटले. सदाशिव म्हणजे शिवजी. हे काय आहे? अद्वैत आचार्य. शिवजी आणि महाविष्णू हे एकत्र असे अद्वैत आचार्य म्हणून प्रकटले. आणि पतित इथे काय शिवजींबद्दल आहे म्हणून हे लिहिलेलं आहे. आणि पतित बद्ध आत्म्यांना भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेच्या स्तरावर उन्नत करणे हेच अद्वैत प्रभूंचे प्रमुख कर्तव्य कार्य होते. अद्वैत आचार्यांचं कार्य काय होतं? जे पतित आहेत, बद्ध जीवात्मे आहेत, त्यांना भगवंतांच्या भक्तिमय सेवेच्या स्तरापर्यंत आणणं, त्यांची चेतना उच्च करणं. भौतिक अस्तित्व निरंतर चालूच राहील अशा व्यर्थ कार्यांमध्ये लोक गुरफटून गेले असल्यामुळे आता भौतिक अस्तित्व निरंतर चालूच राहील असे व्यर्थ कार्य म्हणजे काय? जर एखादा मनुष्य खूप पाप करत राहिला किंवा एखादा मनुष्य खूप सकाम कर्म करत राहिला तर प्रत्येक कर्म आपल्याला काय देतं? कर्म बंधन देतं. बरोबर. तर असं जर काय आहे कर्मबंधनामुळे काय होतं? आपल्याला पुन्हा जन्म घ्यायला लागतो, पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. म्हणून आहे की भौतिक अस्तित्व त्यामुळे निरंतर चालूच राहतं. अशा व्यर्थ कार्यांमध्ये लोक गुंतून गेलेले आहेत. असल्यामुळे अद्वैत प्रभूंच्या रूपातील भगवान शिवांनी भगवंतांना विनंती केली, भगवान श्रीकृष्णांना काय की हे भगवान तुम्ही कृपया चैतन्य महाप्रभूंच्या रूपाने प्रकट होऊन या भ्रमित जीवांचा उद्धार करा. ही जी लोक आहेत ती काय झाली आहे? भ्रमात फसलीत. ते स्वतः आत्मा आहेत पण ते स्वतःला शरीर समजतात म्हणून ते भ्रमित जीव आहेत, त्यांचा उद्धार करा. वस्तुतः श्री अद्वैत प्रभूंनी केलेल्या आवाहनामुळे श्री चैतन्य महाप्रभू पृथ्वीवर अवतरित झाले. त्याचप्रमाणे भगवान शिवांचा स्वतःचा असा एक रुद्र संप्रदाय विशिष्ट असा नामक विशिष्ट संप्रदाय आहे. आपण कालच बघितले की भगवान श्रीकृष्णांनी 4 जणांना ज्ञान दिलं परम सत्याविषयी. एक तर आपली पत्नी लक्ष्मी, तिचा श्री संप्रदाय झाला, ब्रह्माचा ब्रह्म संप्रदाय झाला, रुद्र आणि कुमारचा कुमार संप्रदाय. तर हा इथे रुद्र संप्रदायाबद्दल सांगितलंय. भगवान शिव हे बद्ध जीवांचा उद्धार कसा करावा याविषयी सदैव चिंतन करीत असतात आणि अद्वैत प्रभूंच्या जीवनामध्ये हाच गुण दिसून येतो. जे काय असे हे जे महान वैष्णव आहेत, वैष्णवानाम यथो शंभो असे शिवजी आणि अद्वैत आचार्य हे काय नेहमी चिंतन करत असतात? एक तर भगवंतांचं चिंतन आणि इतरांना भक्ती मार्गात आणखीन पुढे कसं न्यायचं याचं चिंतन करायचं. पुढचा श्लोक बघायचा 40वा श्लोक भाषांतर. भगवान शिवांच्या चरण कमलांचे पूजन देव दानव अशा दोघांद्वारेही केले जाते. देवता तर त्यांना महादेव म्हणतात त्यामुळे देवता तर त्यांना पूजतातच, पण दानवांसाठीही काय आहेत?
ते आदर हे आहेत म्हणजे त्यांचे स्वामी आहेत ते, कारण त्यांना आगी त्यांची चेतना जी आहे ती उच्च करण्यासाठी शिवजी मदत करणारे आहेत. स्वतःचे इतके श्रेष्ठ स्थान असूनही ज्या क्षणी त्यांनी इतर देवतांसमवेत ब्रह्मदेवांना येताना पाहिले त्या क्षणी ते म्हणजे शिवजी त्वरित उठून उभे राहिले आणि ज्याप्रमाणे आता एक तुलना केली आहे कसे उठून उभे राहिले आणि त्यांनी काय केलं ही तुलना आहे. ज्याप्रमाणे वामन देवांनी कश्यप मुनींना सादर प्रणाम केला. वामनदेव म्हणजे आताच काल वामन द्वादशी झाली बघा, म्हणजे कश्यप मुनी आणि अदिती यांचा मुलगा वामनदेव भगवंतांचा हा अवतार आहे. तर वामन देवांनी आपले पिता कश्यप मुनींना सादर प्रणाम केला होता. त्याचप्रमाणे त्यांनी म्हणजे शिवजींनी मस्तक म्हणजे डोकं, नत म्हणजे खाली असं खाली लावलं, असं नतमस्तक होऊन ब्रह्मदेवांच्या चरणकमलांना स्पर्श करीत त्यांचा आदर केला. म्हणजे जसं वामन देवांचे बाबा कश्यप मुनी म्हणजे वामनदेवांनी बाबा कश्यप मुनींना प्रणाम केला, तसंच शिवजींचे बाबा ब्रह्मदेव यांना शिवजीने नमस्कार करून आदर केला. ठीक आहे. तात्पर्य कश्यप मुनी हे जीवतत्वाच्या श्रेणीतील होय. म्हणजे कश्यप मुनी कोण आहेत? हे एक जीव आहेत. इथे शिवजींची तुलना केली म्हणून शिवजी हे काय आहेत? भगवान श्री कृष्णांचा गुण अवतार आहेत ना, सतो रजो तमो, त्याचं आपण म्हणतो की हे जे आहेत रजोगुणाचे म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे जे म्हणजे एकच मिनिट, भगवान श्रीकृष्णांचे 6 प्रकारचे अवतार आहेत. त्यातलं एक आहे गुणावतार. त्यात 3 प्रकारचे अवतार आहेत. ब्रह्माजी आहेत ते रजोगुणाचे आहेत, विष्णू आहेत ते सतोगुणाचे आहेत आणि हे शिवजी आहेत ते तमोगुणाचे अवतार आहेत. तर म्हणून इथे दिलंय की जीव असलेले कश्यप मुनी म्हणजे जीव आहेत ते, तर त्यांचं काय आहे? त्यांच्या पोटी कोण आलेत? वामनदेव पुत्र म्हणून आलेत. परंतु भगवान श्री विष्णूंचे अवतार वामनदेव पुत्र म्हणून त्यांच्या गृही प्रकटले. म्हणजे साधारण मनुष्य आहेत हे कश्यप मुनी, पण त्यांच्या पोटी कोण आले? वामनदेव आले. अशा रीतीने श्री विष्णू जरी साक्षात भगवान होते, पुरुषोत्तम भगवान होते, तरी ते काय बाबा म्हणून कश्यप मुनींना प्रणाम करत होते. ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युली असं लांबून म्हणजे दुरून बघायला गेलं तर काय भगवंत आहेत पुत्र, ते मनुष्य म्हणजे बाबाला नमस्कार करतात. असंच हे दिलेलं आहे की त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण काय लीला करायचे ते दिलाय की आपल्या बाल्य अवस्थेमध्ये आपल्या माता पित्यांना, नंद महाराज, यशोदामाई यांना साष्टांग नमस्कार करायचे. आणि त्याचप्रमाणे कुरुक्षेत्र युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिर महाराजांच्या चरणांना स्पर्श केला. का? कारण युधिष्ठिर महाराज हे थोरले बंधू होते, वयाने मोठे होते म्हणून असे दिसते की परम भगवंत म्हणजे भगवंतांचं उदाहरण दिलंय कोण? वामनदेव किंवा इथे श्रीकृष्ण युद्धभूमीवर हे, किंवा श्री शंकरांनी इथे ब्रह्माजींना नमस्कार केला. आणि इतर भक्त हे काय करतात? स्वतःचे स्थान श्रेष्ठ असूनही आपल्या प्रत्यक्ष उदाहरणाने ज्येष्ठांचा, वरिष्ठांचा आदर कसा करावा हे जगाला दाखवून देतात. ठीक आहे. म्हणजे इथे कसं आहे, ही तुलना करून दाखवलेलं आहे की किती शिवजी नम्र आहेत ते. भगवान शिवानी ब्रह्मदेवांपुढे नतमस्तक होऊन नमस्कार केला. कारण ज्याप्रमाणे कश्यप मुनी हे वामन देवांचे पिता होते, त्याचप्रमाणे ब्रह्मदेव हेही शंकरांचे पिता होते. 41वा श्लोक. पुढे जायचं ना भाषांतर. भगवान शिवांसमवेत बसलेल्या नारदांसारख्या इतर सर्व महर्षींनी देखील ब्रह्मदेवांना आदरपूर्वक नमस्कार केला. कसा नमस्कार केला? आदरपूर्वक, आदर दाखवून. अशा प्रकारे पूजित झाल्यानंतर भगवान ब्रह्मदेवांनी स्मित करून भगवान शिवांशी बोलण्यास प्रारंभ केला. काय केलं? ब्रह्मदेवाने एक स्मित हास्य दिलं आणि शिवजींशी बोलायला सुरुवात केली. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की का पहिले हसले ब्रह्मदेव ह्याच्याबद्दल सांगतात. स्मित का केलं? स्मित म्हणजे छोटस स्माईल, चेहऱ्यावर असं छोटस हास्य दिलं.
ब्रह्मदेव स्मित करीत होते, कारण भगवान शिव कसे होते, सहज प्रसन्न होणारे तर होतेच. आशुतोष, आशु म्हणजे चटकन, तोष म्हणजे प्रसन्न, पण सहज क्रोधितही होणारे होते. कसे होते, तमोगुणाचा अवतार आहे ना, तांडव करणारे असे हे आहेत ते. त्यामुळे ते कसे आहेत, प्रसन्न पण होणारे आहेत, पण सहज क्रोधित पण होणारे आहेत. आणि काय झालं होतं आता दक्षाकडून अपमानित झाल्यामुळे आणि पत्नीच्या अपमृत्यू, अचानक झालेला किंवा अवेळी झालेला, त्याला म्हणतात अपमृत्यू. अपमृत्यूमुळे भगवान शंकर क्रुद्ध अवस्थेत असतील असे भय भगवान ब्रह्मदेवांना वाटले. त्यांना वाटले की असं सगळं झाल्यामुळे शिवजी कसे असतील, रागावलेले असतील. आपले भय लपवण्यासाठी ब्रह्मदेव हसले आणि भगवान शिवांना उद्देशून ते पुढील प्रमाणे बोलले. आता सगळे ब्रह्माजी येते त्यांना प्रार्थना अर्पण करतायत. आणि कशा प्रकारे प्रार्थना अर्पण करतात, कारण ब्रह्माजींना माहिती आहे की काय आहे, भगवान श्रीकृष्णांचा जो गुण अवतार आहे तो कोण आहे, तमोगुणातला अवतार आहे ते शिवजी आहे. त्यामुळे त्या बऱ्याचशा प्रार्थना आपण वाचू ना, ते सगळ्या भगवान श्रीकृष्णांना अर्पण केल्यासारख्याच आहेत. आपल्याला आता हे कळेल. आता 42वा भाषांतर. श्री ब्रह्मदेव म्हणाले, हे भगवान, मला माहित आहे की तुम्ही अखिल ऐहिक अभिव्यक्तीचे नियंता, संपूर्ण भौतिक विश्वाचे माता पिता आणि भौतिक सृष्टीच्या पलीकडील परमब्रह्मही आहात. मी तुम्हाला याच रूपात जाणतो. त्यात काय काय सांगितलं त्यांनी, तुम्ही काय आहात, सर्व अखिल, अखिल म्हणजे संपूर्ण, ऐहिक म्हणजे हे सगळे जी दिसतंय आपल्याला भौतिक जगत, ह्याच्यात काय आहात, तुम्ही नियंत्रक आहात. तुम्ही सगळ्या विश्वाचे माता पिता आहात आणि काय आहात, परब्रह्मही आहात. मी तुम्हाला अशाच रूपात जाणतो. आता इथे तात्पर्यात प्रभुपाद सांगतात की भगवान शिवांनी जरी ब्रह्मदेवांना अत्यंत आदरपूर्वक प्रणाम केला होता, तरी ब्रह्मदेवांना माहित होते की काय आहे, भगवान शिवांचे स्थान आपल्यापेक्षा निश्चितच अतिशय श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेवांपेक्षा श्रेष्ठ स्थान शिवजींचं आहे असं वेदांमध्ये सांगितलेलं आहे आणि हे ब्रह्मदेवांनाही माहिती आहे. भगवान शिवांच्या स्थानाविषयी ब्रह्मसंहितेत असे वर्णन आहे की भगवान विष्णू आणि शिव यांच्या मूळ स्थितीमध्ये भेद नाही, पण काय आहे, दधी विकार विशेष योगात ते आहे. म्हणजे काय आहे, दही आणि दूध आपण एकदा बघितलं होतं बघा. म्हणजे भगवान कृष्ण जर दूध आहेत तर त्यात एक छोटंसं विरजण होतं आणि ते दही बनतं. तर दह्यामध्ये दूध असतंच असं सांगितलेलं आहे. तर त्याच्याबद्दल सांगतायत की भगवान विष्णू आणि शिव यांच्या मूळ स्थितीमध्ये भेद नाहीये, पण तरीही भगवान शिव हे भगवान विष्णूंपासून भिन्न आहेत. कारण की भगवान ते काय आहेत, भगवान कृष्णाचा ते गुणातला अवतार आहेत, तमोगुणातला अवतार आहेत. या संदर्भात असे उदाहरण देण्यात येते की दह्यामधील दूध हे मूळ दुधापासून भिन्न नसते. म्हणजे काय, त्यांना दूध आणि दही अशी तुलना केली आहे. म्हणजे थोडा एक विकार असतो, तमोगुणाचा विकार. म्हणजेच काय, दुधामध्ये विरजण करतो आणि मग दही होतं ना, तसं दुधामध्ये कृष्णामध्ये तमोगुणाचा हे आला की तमोगुण अवताराचा आहे तो शिवजी. कळलं? त्यामुळे या बऱ्याचशा प्रार्थना आहेत त्या भगवान श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या आहेत, तशाच आहेत. आता 43वा श्लोक भाषांतर. हे भगवान, एक कोळी ज्याप्रमाणे आपले जाळे निर्माण करतो, त्याचे पालन करतो आणि शेवटी पुन्हा ते नष्ट करतो, त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःच्या व्यक्तित्वाचा विस्तार करून भौतिक जगाची उत्पत्ती करता, पालन करता आणि संहारी करता. भगवंत काय करतात, आपल्या गुणावताराने काय, ब्रह्मा विष्णू महेश याच्यातनं काय करतात, ब्रह्माजींकरवी रजोगुणाने निर्मिती करतात जगाची, मग विष्णू बनून जगताचं पालन करतात आणि काय करतात, शिवजी बनून संहार करतात. तर असं सांगितलंय प्रार्थनेमध्ये. तात्पर्य, या श्लोकामध्ये शिवशक्ती हा शब्द महत्वपूर्ण आहे. शिवशक्ती 43 श्लोकाचं जर तुम्ही पहिली ओळ बघाल तर मध्यभागी आहे, त्वम एव भगवन एतत् शिवशक्त्यो असं आहे. तर शिव म्हणजे काय, प्रभुपाद सांगतात की शिव म्हणजे पवित्र वा शुभ.
परम भगवंतांच्या अनेक प्रकारच्या शक्ती आहेत आणि त्या सर्व शुभदायी आहेत. ब्रह्मा विष्णू महेश हे गुण अवतार अर्थात प्राकृतिक गुणांचे नियंत्रण करणारे अवतार म्हणून ओळखले जातात. गुणावतार पण पाहिला आधीच. भौतिक जगामध्ये आपण या विविध अवतारांची तुलना विविध दृष्टिकोनातून करतो. परंतु हे म्हणजे काय आहे, आपण म्हणतो हा रजोगुणातला आहे ब्रह्माजी, हे तमोगुणातले आहेत, असं आपण काय करतो, तुलना दृष्टिकोनातनं करतो की गुणात्मक दृष्ट्या असं करतो किंवा याच्या तुलनेत त्याच्या तुलनेत असं काही करतो. परंतु काय आहे, हे सर्व परम मांगल्याचे अवतार असल्यामुळे सगळे पवित्र आहेत ते. म्हणजे असं नाही की ब्रह्माजी जास्त चांगले कारण ते निर्मिती करतात आणि शिवजी चांगले नाही कारण ते संहार करतात, असं नाहीये. बरोबर, ते काय आहेत, सगळे मंगलमयच आहेत. पण मात्र काही वेळा आपण प्रकृतीचा एक गुण दुसऱ्या गुणापेक्षा श्रेष्ठ व कनिष्ठ मानतो. जसं काय, अज्ञानाचा गुण असलेला तमोगुण इतर दोन गुणांपेक्षा हीन दर्जाचा मानला जातो. पण श्रेष्ठ अर्थाने तो देखील पवित्र आहे. श्रेष्ठ अर्थाने म्हणजे काय, आता शिवजी हे तमोगुणाचे अवतार आहेत म्हणून श्रेष्ठ अर्थ जर बघितला तर ते शिव आहेत, म्हणजे पवित्र आहेत. या संदर्भात असे उदाहरण देता येते की, आता एक सुंदर उदाहरण दिलंय प्रभुपादांनी. आता समजा की राज्य प्रशासन आहे, हा त्यात काय वाचत जाते आणि सांगते. राज्य प्रशासन मध्ये अनेक खाती असतात, विभाग असतात बघा. शिक्षण खातं, आरोग्य खातं, मग अपराध खातं. अपराध खातं म्हणजे काय असतं ते, जे आता कैद्यां म्हणजे काय म्हणतात त्याला, तुरुंगातलं किंवा कायद्याचे नियम आणि ते कसे त्यांना कैद्यांना ठेवायचं, त्यांना काय करायचं, त्यांचं पुढे म्हणजे त्यांचं सुधार कसं करायचं, असं पण खातं असतं. तर काय हे विभाग आहेत दोन्ही, तर दोनच विभाग घेतलेत प्रभुपादांनी. की एक तर शैक्षणिक आहे, आपण काय म्हणतो की शैक्षणिक म्हणजे आपण मुलांना ज्ञान देतो आणि त्यांची प्रगती करतो. पण अपराध आहे त्या विभागात काय, ते तर कैद्यांबद्दल आहे असं म्हणू नये, असंही सांगतायत इथे. एका बाहेरच्या माणसाला वाटेल की अपराध विभाग म्हणजे अशुभ आहे, ते सगळे घाणेरडे राहतात, कैदी आहेत, चोर आहेत, पापी आहेत, लुटेरे आहेत. पण काय आहे, शासनाच्या दृष्टिकोनातून वरून काय आहे बघितलं तर हे दोन्ही विभाग सेम आहेत. जसा शैक्षणिक विभाग महत्वपूर्ण आहे तसाच हा पण विभाग महत्वपूर्ण आहे. कारण की काही चुका घडलेली माणसांना तिकडे दंडित करून काय होतं, प्रशिक्षित करायला देतात. त्यांना अपराधाचं प्रायश्चित्त करायला लावून पुढे त्यांनी स्वतःची चेतना नीट करावी, स्वतःच्या पापातनं बाहेर यावं, चांगली कर्म करावी यासाठी ट्रेनिंग दिलं जातं. तर अशामुळे काय आहे, जरी ते विभागाचं नाव अपराधी असं काही असलं किंवा तिथे असे लोक असले तरी काय ते अशुभ किंवा वाईट नाही. हा म्हणूनच शासन कोणताच भेदभाव न करता दोन्ही विभागांना समप्रमाणात अर्थसहाय्य करतं. जसं शैक्षणिक विभागाला पैसा लागतो तसंच हे खातं सांभाळायलाही पैसा लागतो. ठीक आहे. तर 44वा श्लोक. हे प्रभू, ब्रह्माजी स्तुतीच करतात शिवजींची. हे प्रभू, तुम्हीच दक्षाच्या माध्यमातून यज्ञ पद्धती चालू केलेली आहे आणि अशा पद्धतीने मनुष्य धार्मिक कार्यांचे आणि आर्थिक विकासाचे लाभ मिळवू शकतो. ते काय आहे, ही जी आपण हे बघितलंय की यज्ञ कशासाठी केला जातो, भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी केला जातो. तशी यज्ञ पद्धती सुरू केली आहे. आणि मग धार्मिक कार्य आणि आर्थिक विकास म्हणजे आपण म्हणतो ना की 4 पुरुषार्थ असतात, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. तर मनुष्य धर्माचं पालन काय करतो, अर्थ मिळण्यासाठी. तसंच काय आहे, या पद्धतीनुसार धार्मिक कार्य आणि आर्थिक विकासाचा लाभ मिळतो. धर्म, अर्थ, मग अर्थ मिळाल्यावर तो आपल्या कामना लाभ आहे तो मिळवू शकतो, असं आहे. मग तुमच्या नियमात तत्वाखाली 4 वर्ण आणि 4 आश्रमांच्या धर्माचा आदर केला जातो. त्यात काय आहे, आपण म्हणतो ना की 4 वर्ण आणि 4 आश्रम, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभाग अशा भगवद्गीतेत आहे हा श्लोक. 4थ्या अध्यायात 13वा श्लोक आहे. त्याच्याबद्दल सांगितलं इथे की 4 वर्ण आहेत आणि 4 आश्रम.
तर 4 आश्रम म्हणजे कोणते? ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम. आणि 4 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हे काय आहे? या जे नियामक तत्व बनवलेली आहेत, वेदांमध्ये जे नियम दिले आहेत त्याच्यानुसार काय हे 4 वर्ण आणि आश्रमाच्या धर्माचा आदर केला जातो त्या नियमांनी. म्हणून या वर्णाश्रम पद्धतीचे काटेकोर पालन करण्याचे व्रत ब्राह्मणांद्वारे स्वीकारले जाते. त्यामुळे काय आहे, जे ब्राह्मण म्हणजे काय? ब्रह्मजानाति इति ब्राह्मण म्हणजे काय? जे स्वतःला जाणतात की मी आत्मा आहे, भगवंत माझे परमपिता आहेत आणि भगवंतांची सेवा करणं, भगवंतांची परत तुटलेला संबंध जोडणं हे माझ्या जीवनाचं कर्तव्य आहे हे जाणतो तो ब्राह्मण. तर तो असतो, तो काय करतो? वर्णाश्रम पद्धतीचं काटेकोरपणे पालन करतो. तात्पर्यात प्रभुपाद एकदम डिटेल सांगतात. वैदिक संस्कृतीच्या वर्णाश्रम पद्धतीची कधीच उपेक्षा करून चालणार नाही. म्हणजे आपण कितीही मॉडर्न झालो तरीही आपण हे कधीच सोडायचं नाही, समजायचं प्रभुपाद. कारण मानवी समाजातील धार्मिक आणि सामाजिक श्रेणींच्या सुव्यवस्थेसाठी स्वतः भगवंतांनी या पद्धतीतील विभागांची रचना केली आहे. काय आहे? समाजामध्ये धार्मिक आणि सामाजिक श्रेणींच्या सुव्यवस्थेसाठी पुढे दिलेलं आहे. काय ते अशी का रचना केली ती? समाजातील बुद्धिमानांचा वर्ग म्हणून ब्राह्मणांनी या नियामक तत्वांचा नित्य आदर करण्याचे व्रत घेतले पाहिजे. कसं आहे? तर हे कसं आहे, जो बुद्धिमान वर्ग आहे त्याला काय म्हणतात? ब्राह्मण म्हणतात. आपण बघितलं ब्राह्मणचा अर्थ. तर ते काय करतात? हे सगळे नियम तत्वांचा आदर करण्याचं व्रत घेतलंच पाहिजे असं प्रभुपाद म्हणतात. पण कसं आहे, सध्याचं जग कसं आहे ते म्हणतात प्रभुपाद पुढे. वर्गहीन समाज निर्माण करण्याची, म्हणजे सध्याचं शासन काय म्हणतं की फरक नाही करायचा कोणातच, सगळ्यांना समान, सगळ्यांना समान. त्याला म्हटलं जातं वर्गहीन, समान, कोणताच वर्ग नाही पाडायचा असा समाज निर्माण करण्याची. आणि वर्ण आणि आश्रमांची तत्वे आचरणात न आणण्याची या कलियुगातली प्रवृत्ती म्हणजे काय? अशक्य प्राय स्वप्नांचे प्रकटीकरण आहे. म्हणजे प्रभुपाद म्हणतात हल्लीचं जे मॉडर्न जगात म्हणतात की काय नाही सगळे सारखेच आहेत आणि कोणीच हे आश्रम आणि वर्णाचं पालन करायचं नाही असं म्हणतात. तर ते काय आहे? हे अशक्य प्राय स्वप्न आहे. म्हणजे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. सामाजिक आणि आध्यात्मिक विभागांचा विनाश केल्याने वर्गहीन समाज कल्पनेची पूर्ती होणार नाही. जर ते म्हटले की आम्ही हे जे आहे की सामाजिक हे काय विभाग असतात ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आणि आध्यात्मिक विभाग म्हणजे धार्मिक विभाग असतात त्याला काय म्हणतात? ब्रह्मचारी आश्रम. म्हणजे काय? आश्रम असतात ते सगळे धार्मिक, त्याच्यात आध्यात्मिक त्याला म्हणतात. ते विभाग काय? म्हणजे त्या आश्रम म्हणजे काय? तिथे राहून तो काय करतो? आपल्या भक्ती मार्गात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. ब्रह्मचारी त्याच्यात तो ज्ञान घेतो आणि पुढे जायचा प्रयत्न करतो, भगवंतांबद्दल जाणतो. गृहस्थाश्रमात काय? स्वतः ऑलरेडी तो शिकलेला आहे, तर तो गृहस्थाश्रमात आपल्यावर अवलंबून असलेले घरातले सगळेजण, आपली पत्नी, आपली मुलं ह्यांना कृष्ण भावना भावित करण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करतो. तो झाला गृहस्थाश्रम. त्यात तो पैसा जमवतो, साठवतो, दान करतो, सगळ्यांना शिक्षण देतो, असं करतो. मग तो जेव्हा वानप्रस्थाश्रम करतो तेव्हा काय करतो? तो आणखीन तपस्या करतो. म्हणजे काय? इंद्रिय उपभोग बाजूला सोडतो आणि भगवंत प्राप्तीसाठी आणखीन प्रयत्न करतो. आणि जेव्हा तो संन्यास आश्रम स्वीकारतो तर तेव्हा तो काय करतो? सत्याचा या जे जन्मभर शिकलेला आहे आणि जसं तो जीवनभर जगला आहे त्या सत्याचा तो प्रचार करतो. त्यामुळे धार्मिक किंवा आध्यात्मिक विभाग म्हणजे काय? ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम हे सगळे आश्रम. आणि सामाजिक म्हणजे काय? समाजामध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारची लोक असतात, खूप बुद्धिवान असतात आणि ज्ञानमार्ग. आपण बघितले होते बघा ते वर्गातली मुलं आणि ते उदाहरण दिलं होतं, आठवतं सुकांती माताजी?
हो हो. हा ते तर त्याच्यात कसं असतं जो अभ्यासू वर्ग असतो तो सगळा ब्राह्मण वर्ग आहे. जो शिकवतो तो ब्राह्मण वर्ग. क्षत्रिय आहे तो सगळ्यांचं रक्षण करणारा आहे तो. आणि कृषी, गोरक्षा, वाणिज्य म्हणजे शेती करणारे, गोरक्षा म्हणजे गायींची रक्षा करणारे, वाणिज्य म्हणजे व्यापार करणारे. हा हे सगळं काय आहे वैश्यमध्ये येतं. आणि शूद्र म्हणजे काय आहे ते सेवा करणारे. आणि कलियुगात काय आहे नारद मुनी नारद पंचरात्र त्या ग्रंथात काय म्हणतात, कलौ शूद्र संभवात. म्हणजे आपण कोणीच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र नाही, आपण सगळेच काय आहोत शूद्र आहोत. पण आपण जेव्हा भगवंतांची भक्ती करायला लागतो तेव्हा आपण म्हणजे शुद्ध होतो, आपली चेतना आणखीन शुद्ध होते असं आहे. त्यामुळे हे सगळं नाकारून चालणारच नाही असं प्रभुपाद म्हणतात. मनुष्याने सृष्टी निर्माता भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी वर्ण आणि आश्रमांच्या तत्वांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. आपली काय आहे आता आपण बघतो आता आपलं काय एकच ध्येय भगवंतांना प्रसन्न करणं. पण प्रभुपाद म्हणतात त्यामुळे ह्याचं पालन केलंच पाहिजे. कारण भगवद्गीतेत ते म्हणतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही सामाजिक रचनेची पद्धत मी स्वतः निर्माण केली आहे. ते काय चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशा. गुण त्याच्यात जसे गुण आहेत आणि त्याची कर्म आहेत तसे नुसार मी ते बनवलेले आहेत. बरोबर. म्हणजे ब्राह्मणाचा मुलगा म्हणून तो ब्राह्मण आहे का नाही, त्याच्यात तसे गुण दिसले पाहिजेत आणि त्यांनी तशी कार्य केली पाहिजेत. जसे आता शरीराची जी तुलना करताना ते सांगितलेलं आहे की जसे शरीराचे सर्व अवयव संपूर्ण शरीराच्या सेवेमध्ये निमग्न असतात तसेच या लोकांनी या वर्णाश्रम धर्माच्या नियमाक तत्वांचे पालन करून भगवंतांना संतुष्ट करावे. म्हणजे आहे ना एक तुलना केली आहे पुढे की भगवान श्रीकृष्णांचं विराट रूप किंवा विश्वरूप असं आहे हा समोर. तर त्याच्यातले काय आहे भगवंतांचं जे डोकं आहे म्हणजे मुख अख्खं त्याला ब्राह्मणाची तुलना केली आहे. त्यांचे बाहू आहेत छाती आणि बाहू म्हणजे हात त्याची क्षत्रियाशी तुलना केली आहे. आणि भगवंतांचं विश्वरूपातलं जे उदर आहे पोट सगळं त्याची तुलना वैश्य ह्याच्या भागाशी केलेली आहे. आणि जे पाय आहे दोन्ही त्यांची तुलना शूद्र ह्याच्यानुसार केली आहे. तर ते प्रभुपाद सांगतात की जसं शरीराचे सर्व अवयव शरीराच्या सेवेत असतात. बघा आता मला भूक लागलाय मी बाहेरच्या खोलीत बसलाय पण भूक लागलाय तर मी चालत चालत काय करते माझ्या स्वयंपाक खोलीत जाते पायाने. मग हाताने उघडून काय करते भाजी आणि पोळी वाढून घेते बरोबर. आणि मग मी काय करते ते बघते सगळं नीट आहे ना वगैरे सगळं आणि मग मी ते खाते तोंडात घालते आणि मिळतं कुठे पोटाला बरोबर. तर म्हणजे माझ्या शरीराचे सगळे जे इंद्रिय आहेत म्हणजे प्रत्येक भाग आहे अवयव आहे ते सगळ्या शरीराची सेवा करतं पोटाला जेवण खायला घालून बरोबर. हा तसंच आपण काय केलं पाहिजे शरीराचे सर्व अवयव जसे संपूर्ण शरीराच्या सेवेमध्ये निमग्न असतात तसंच लोकांनी या वर्णाश्रम धर्माच्या नियमक तत्वांचं पालन करायचं. या वर्णाश्रमचं पालन केल्याने काय होईल भगवंतांना संतुष्ट करता येईल त्याला. आता विराट रूप अथवा विश्वरूपामधील भगवंत म्हणजे परमपूर्ण होत. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे त्या विश्वरूपाचे अनुक्रमे आपण आधीच बघितलं. मुख ब्राह्मण मुख क्षत्रिय बाहू वैश्य उदर आणि शूद्र पाय होत. आपण आधीच ते बघितलं. हे वर्ण म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण जोपर्यंत परमपूर्णाच्या सेवेमध्ये निमग्न असतात तोपर्यंत त्यांचे स्थान सुरक्षित असते. फार महत्वाचं वाक्य आहे. जिथपर्यंत काय आहे ब्राह्मण आहे किंवा क्षत्रिय आहे वैश्य आहे शूद्र आहे कोणी आहे त्यांनी काय जोपर्यंत तो भगवंतांच्या परमपूर्ण म्हणजे भगवंतांच्या सेवेत निमग्न आहे कार्यरत आहे तोपर्यंत तो ठीक आहे त्याचं व्यवस्थित आहे सुरक्षित आहे. अन्यथा काय होणार त्याचे आपल्या स्थानावरून पतन होते आणि ते अधोगतीच्या अगदी निम्नतर स्तरापर्यंत पोहोचतात. म्हणजे एखादा म्हटला की मी ब्राह्मण आहे मी माझं गुण आणि कर्म ब्राह्मणासारखं आहे पण तो भगवंतांच्या सेवेत लागला नाही तर काय होणार त्याचं स्थान सुरक्षित राहणार नाही. तो त्या स्थानावरून
पतन होईल त्याचं आणि अगदी खाली जाईल. लक्षात आलं हे? तर 45व्या श्लोकामध्ये ब्रह्माजी शिवजींना म्हणतायत की हे परम मंगलमय प्रभू, शुभ कार्यांचे आचरण करणाऱ्यांसाठी गंतव्यस्थाने म्हणून तुम्हीच स्वर्गलोक, आध्यात्मिक वैकुंठ आणि निराकार ब्रह्मज्योती ही स्थाने निश्चित केली आहेत. आता कसं आहे, ज्याला जिथे जायचंय तिथे तिथे भगवंत काय करतात, जाण्यासाठी स्थानं देतात. जसं इथे तात्पर्यात पण प्रभुपाद सांगतात स्वर्गलोक. स्वर्गलोक कोणाला हवा असतो? ज्यांची इच्छा असते की आम्हाला खूप आनंद उपभोगायचा आहे, ते खूप सारी पुण्यकर्म करतात पृथ्वीवर राहून आणि मग त्यांना स्वर्गलोक मिळतो. ज्यांना भगवंतात धामात जायचं आहे आध्यात्मिक, ते काय करतात, भक्ती करतात आणि भगवंताच्या धामात जाण्याची इच्छा करतात. आणि जे निराकार ब्रह्मज्योतीवाले आहेत, म्हणजे जे काय आहेत, जे म्हणतात की भगवंत म्हणजे काय आहे, निराकार आहेत, त्यांना आकार रंग रूप नाहीये, तर त्यांना ते भगवंत म्हणजे शक्ती समजतात, भगवंतांना तेज समजतात, ब्रह्मन तेजामध्ये त्यांना काय असतं, जायचं असतं ब्रह्मज्योतीमध्ये. त्यामुळे ज्यांना तिथे जायचं तशी तशी हे भगवंतात तुम्ही काय करता, स्थाने निश्चित करता. त्याचप्रमाणे उर्वरित दुराचारी लोकांसाठी तुम्हीच अतिशय भयंकर असे दुःसह असे विविध प्रकारचे नरक लोक निश्चित केले आहेत. तुम्ही काय 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 निश्चित केलंय? जे दुराचारी लोक आहेत त्यांना काय केलेलं आहे, भयंकर असे नरक असे निश्चित केलेले आहेत. ते कसे आहेत, भयंकर आहेत आणि दुःसह सहन करण्यासाठी कठीण असे नरक लोक आहेत. तरी कधी कधी असे आढळते की त्यांची गंतव्यस्थानं म्हणजे कोण, हे जे मनुष्य आहेत किंवा जीव आहेत त्यांची गंतव्यस्थानं अगदी विपरीतच असतात आणि याचे कारण निश्चित करणे खचितच अत्यंत अवघड असते. म्हणजे वरती काय दिलंय की पुण्यवान लोकांना स्वर्गात जायचंय, भक्तांना वैकुंठात जायचंय, आध्यात्मिक लोकात जायचंय, निराकारवादांना ब्रह्मज्योतीकडे जायचंय, तर ते सगळं तुम्ही अरेंज करतात. वाईट लोक आहेत त्यांना नरकात जायचंय, तिथेही अरेंजमेंट केली आहे सगळी. पण कधी कधी असं आढळतं की अरे हा माणूस तर ह्यानी एवढं सगळं भयंकर केलंय, हा तर तिथे जायला पाहिजे, पण अरे हा तर दुसरीकडे जातोय, असं दिसतं आपल्याला, विपरीत दिसतं. ह्याचं पण उदाहरण प्रभुपाद तात्पर्यात सांगतात. तर ह्याचं कारण निश्चित करणं हे खचितच अत्यंत अवघड आहे. म्हणजे ते आपण नाही सांगू शकत की हे असं होईल ते तसं होईल, ते सगळं काय आहे, भगवंतांच्या हातात आहे, असं पुढे म्हटलंय प्रभुपादांनी तात्पर्यात. ते आपण वाचूया तात्पर्य. आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की आपल्याला हे तात्पर्य आणि हे आपण भागवतम वाचतो ते कळायला ते मदत करतील. पुरुषोत्तम भगवंतांना परम इच्छा असेही म्हणतात. भगवंतांना काय म्हणतात, परम इच्छा. त्यांची इच्छा असेल तर घडतं सगळं, असं म्हटलं जातं. परम इच्छेने सर्व काही घडत आहे, म्हणूनच असं म्हटलं जातं की परम इच्छेविना गवताचे एक पातेही हलत नाही. सामान्यतः हे निश्चित केलेले असते की पुण्यकर्मे करणाऱ्यांची उन्नती उच्चतर ग्रह लोकांमध्ये होते, म्हणजे कुठे, स्वर्ग लोकात. भक्तांची उन्नती वैकुंठामध्ये किंवा आध्यात्मिक जगामध्ये म्हणजे आणखीन वरती गोलोकधामात होते. आणि निराकारवादी तार्किक असतात, तार्किक म्हणजे तर्क करणारे हे असतात नेहमी, त्यांची उन्नती निर्विशेष ब्रह्मज्योतीत होते. परंतु काही वेळा असे घडते की, आता प्रभुपाद उदाहरण देतात, हे शेवटचं वाक्य आहे ना, काही जणांचं गंतव्य कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी होतं, तर त्याच्याबद्दल प्रभुपाद उदाहरण देतात. परंतु काही वेळा असे घडते की अजामिळासारखा दुराचारी केवळ नारायणाच्या नाम जपाने क्षणात वैकुंठ लोकी जातो. आपल्या सगळ्यांना अजामिळाची कथा माहिती आहे. प्रभुपाद थोडक्यात 2 ओळीत सांगतात की अजामिळाने जरी अंतसमयी काय केलं होतं, नारायण हे नामोच्चार आपल्या नारायण नामक पुत्राला बोलवण्याच्या हेतूने केले होते. माहितीये ना, आठवतं ना सगळ्यांना, ही माहिती आहे कथा. हा, तर त्यांनी बोलवलं होतं मुलाला आपल्या, अगदी हा हृदयपूर्वक ओरडला होता तो त्या मुलाला बोलवायला. पण काय झालं, तरीही भगवान नारायणांनी त्याचे नाम उच्चारण गांभीर्याने घेतले
आणि पापकर्मांमध्ये पूर्णतः डुंबलेला अशी त्याची पार्श्वभूमी असतानाही त्याला तात्काळ वैकुंठामध्ये प्रवेश दिला. काय झालं, त्याला बघून सगळे म्हणायचे की हा एवढा पापी आहे, हा कुठे जाईल, नरकात जाईल. पण भगवंतांनी काय केलंय, भगवंत इतके कृपाळू आहेत की तो मुलाला हाक मारत होता, पण भगवंतांनी ते नारायण हे शब्द हृदयपूर्वक त्यांनी पुकारलं, तर भगवंतांनी काय घेतलं की त्यांनी भगवंतांचं नाव घेतलंय असं धरलं आणि भगवंतांनी काय केलं, त्याचे पापकर्म नष्ट करून त्यांना भक्ती प्रदान केली. त्याचप्रमाणे आता दक्षाबद्दल सांगितलं की त्याचप्रमाणे दक्ष हा यज्ञकर्म करण्याच्या पुण्यकर्मांमध्ये सदैव मग्न होता. दक्षाचं एक मोठं काम होतं काय की पुण्य कमवायचं, कशात ना, यज्ञ करून. तरीही भगवान समवेत केवळ छोटेसे भांडण केल्यामुळे त्याला काय भयंकर शिक्षा झाली आहे, त्याला आता ठार मारलेला आहे शिवजींच्या अनुयायांनी. म्हणून निष्कर्ष असा की अंतिम न्याय परम इच्छेने दिला जातो आणि या न्यायाविषयी कोणीही वादविवाद घालू शकत नाही. म्हणजे काय, कोणी म्हणेल की अरे एवढंच भांडण होतं, मग त्याला असा मृत्यू का मिळाला, तर असे आपण नाही वाद घालू शकत. न्याय काय आहे, भगवंतांची जी परम इच्छा आहे त्याच्याद्वारे न्याय निवाडा हा केला जातो. म्हणून असं नेहमी म्हणतात की इथे काय न्याय मिळाला काय माहिती नाही, एखाद्याने गुन्हा केलाय, पण भगवंतांच्या काय ठिकाणी न्याय हा मिळतोच बरोबर असं म्हटलं जातं ना. हो. तर हेच आहे की या न्यायाविषयी आपण काही वादविवाद घालू शकत नाही. म्हणूनच यास्तव म्हणजे म्हणूनच शुद्ध भक्त हा भगवंतांची परम इच्छा मंगलमय असल्याचे जाणून सर्व परिस्थितीत तिलाच शरण जातो. म्हणजे काय, जो शुद्ध भक्त असतो, जो भगवंतांवर पूर्णपणे निष्ठेने अवलंबून आहे, तो भक्त काय करतो, भगवंतांची परम इच्छा मंगलमय असल्याचे जाणून, म्हणजे तो म्हणतो की माझ्या जीवनात चांगलं होऊ दे किंवा वाईट होऊ दे, हे कशामुळे होतं, भगवंतांची परम इच्छा आहे ती मंगलमय आहे. आपल्याला आता कधी कधी वाटतं की अरे जसं मी एक उदाहरण देते की एक माताजी आहेत, त्यांना म्हणजे कुंजबिहारी मंदिरात साधारण 20 वर्षापूर्वी कसं असायचं, संडे फिस्टला म्हणजे रविवारच्या मोठ्या कार्यक्रमाला आम्ही म्हणजे भक्तच कुकिंग करायचे. खूप प्रचंड पीठ मळायला लागायचं. त्यावेळी काय मशीन वगैरे नव्हत्या, तर हातानेच पीठ मळायच्या. तर एक माताजी होत्या, तर प्रचंड पीठ पटापट मळायच्या. तर इतर जण कौतुक करायचे की तुम्ही किती फास्ट पीठ मळता, नाहीतर काय आपल्या छोट्याशा घरासाठी आपण कमी लोकांसाठी केवढंसं पीठ मळत असतो. तर त्या म्हटल्या की मी जेव्हा लग्न करून आले तेव्हा आमच्या घरात खूप जण होते आणि माझी सासू मला रोज एवढं पीठ मळायला लावायची, खूप सारं. म्हणजे त्यामुळे काय झालं, मला ती सवय झाली. तर त्या माताजी म्हणत होत्या की त्यावेळी मला ते खूप त्रासदायक वाटायचं की मला एवढं पीठ मळायला लावतात, ही एवढी लोक आहेत, सारखे पाहुणे येतात एवढे सारे. पण काय झालं, त्याच्यामुळे मला ही पीठ मळायची काय झाली, सवय झाली. म्हणजे जरी मला त्यावेळी ते दुःखदायक होतं, तरी ती जी शक्ती माझ्या हातात आली आणि ती जी कला आली की कसं मी पटापट करू शकू, ती शक्ती मी आता भगवंतांच्या सेवेत लावते. बरोबर. त्यामुळे आपल्याला माहिती नाही की आता जे आपल्याला दुःख येतं आणि आपल्याला काही करायला लागतंय वेगळं काही काम, तर ते कदाचित पुढे जाऊन आपण भगवंतांच्या सेवेत लावू शकतो, आपल्याला माहित नाही. त्यामुळे जो महान भक्त असतो तो काय विचार करतो की जे काही संकट आहे, एक मिनिट तो भगवंतांची परम इच्छा मंगलमय समजतो. म्हणजे जे काय होईल माझ्या बाबतीत चांगलं किंवा वाईट, ते काय आहे माझ्यासाठी सर्व मंगलमय आहे. भगवंत सगळ्यांचं मंगलच करणारे आहेत असं तो जाणतो आणि काय करतो, सर्व परिस्थितीत तिलाच शरण जातो. तिलाच शरण जातो म्हणजे परम इच्छेला, भगवंतांच्या इच्छेला शरण जातो. म्हणजे काय, हे भगवंता तुमची इच्छा आहे ना, ती मी पाळणार बस. तर ह्याच्यात आहे ना, हे समजवताना प्रभुपाद भागवतम मधल्या 10व्या स्कंदातला 14व्या अध्यायातला
8वा श्लोक जो आहे ना त्याच्याबद्दल सांगतात. ती ही स्तुती ब्रह्मदेवानेच केलेली आहे. त्या अध्यायाचं नाव आहे ब्रह्मस्तुती. इथेही ब्रह्माजीच प्रार्थना करतात. तर प्रभुपाद तिथे हे 10व्या स्कंदातलेही ब्रह्मदेवांची स्तुती आहे तोच श्लोक म्हणतात. तर श्लोक आहे तत्तेनुकंपाम सुसमीक्षमाणो भुंजान एवात्मकृतम विपाकम ऋत्वाक वपुर्भी विदधान नमस्ते जीवेतयो मुक्तिपदे सदाय भाग. म्हणजे ह्या श्लोकाचं भागवतम मधलं ट्रान्सलेशन वाचते आणि मग प्रभुपादांनी आपल्या तात्पर्यात दिलाय ते वाचते. आता मी 10वा स्कंद काढलाय त्यातलं वाचते की हे प्रभो म्हणजे हे भगवंता, जो मनुष्य तुमच्या अहेतुकी कृपेच्या वर्षावाची आतुरतेने प्रतीक्षा करीत असतो आणि त्याच वेळी काय करतो, पूर्व जन्मांतील चांगल्या तथा वाईट कर्मांची फळे भोगीत असताना काय करतो तो, शांतपणे पूर्वकर्मातली जी वाईट कर्मफळं असतील तर तसे वाईट त्याला सहन करायला लागतं सगळं, चांगली असतील तर चांगल्या कर्मफळांची फळं तो भोगत भोगत करतो काय, हृदय, वाणी, वपुर्भी म्हणजे शरीर, वपू म्हणजे शरीर, शरीराने तुम्हाला सादर प्रणाम करीत असतो. म्हणजे काय, भगवंतांना तो सतत शरीराने तर प्रणाम करतोच, वाणीने भगवंतांची प्रार्थना करीत करतो आणि हृदयाने मनाने काय आहे भगवंतांना प्रणाम करत राहतो. आणि तो मोक्षासाठी निश्चितच पात्र होतो. म्हणजे आहे काय, तो कधीच कोणाला दोष देत नाही की अरे मला हे असं मिळालं नाही, हे तुझ्यामुळे झालं, हे तिच्यामुळे झालं, असा तो कोणालाही दोष देत नाही. तो म्हणतो की हे भगवान माझे कर्मानुसार मला सगळं फळ मिळतं आहे आणि काय आहे भगवंत योग्य वेळी माझ्यावर कृपा करतील अशा भावनेमध्ये तो आपली भक्ती करतच राहतो भगवंतांची अखंड. तर त्याला आपोआपच मोक्ष निश्चित आहे. अशी मोक्ष प्राप्ती हा त्याचा अधिकार होऊन जातो. म्हणजे त्याला ही मोक्ष प्राप्ती मिळणारच. म्हणजे आपण म्हणतो ना की वारसा हक्काने आलेली आहे त्याला, तसं ते होतं. तर प्रभुपाद इथे समजवतात की या श्लोकाचे तात्पर्य असे आहे की भक्त जेव्हा संकटामध्ये असतो तेव्हा तो ते संकट म्हणजे भगवंतांची कृपा समजतो. काय समजतो, ही माझ्यावर भगवंतांनी केलेली कृपा आहे आणि आपण पूर्वी केलेल्या दुष्कृत्यांचे उत्तरदायित्व स्वतःवर घेतो. उत्तरदायित्व स्वतःवर घेतो म्हणजे काय, दुसऱ्यांना दोष नाही देत. आपली वृत्ती काय असते, अरे माझा पाय मोडला, तू इथे मध्येच हे टाकलं होतं ना म्हणून, इथे पाणी सांडलं होतं तू पुसलं का नाही म्हणून मी पडले, ते असं का नाही केलं तू, तसं केलं, ते असं झालं म्हणून तू तसं केलं. म्हणजे आपण काय करतो, प्रत्येक गोष्टीसाठी दोष देतो. तू असं केलं म्हणून असं झालं, आई तू असं केलं म्हणून आम्हाला हे भोगायला लागतंय, ते केलं ते, असे आपण आपल्या चुकांसाठी, आपल्या पूर्वकर्मातील चुकांसाठी कंटिन्यू आपण ह्याला दोष दे, नाही तर त्याला दोष दे, नाही तर ह्याला दोष दे, असंच करत असतो. त्यामुळे काय होतं, आणखीन आपण काय करतो, अपराध करत राहतो आणि परत मग जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात अडकत राहतो. पण जो शुद्ध भक्त आहे तो काय करतो, तो भगवंतांची कृपा सर्व वेळी समजतो की ही संकट मला भगवंतांच्या कृपेमुळेच येत आहेत. अशा परिस्थितीत म्हणजे संकटांच्या परिस्थितीत तो अधिक प्रमाणात भक्तिमय सेवा करतो आणि विचलित होत नाही. आपण कसं संकट आलं का लगेच विचलित होतो आणि भक्तीच सोडून देतो बरेचदा. काय बघ एवढे वर्ष झाले काय करत नाही काय माहिती, असं करायला लागतो. पण हा जो भक्त आहे दृढ, तो कसा जास्त भक्तीमध्ये आणखीन तीव्र होतो आणि मन विचलित होऊ देत नाही. भक्तिमय सेवेमध्ये संलग्न असलेला जो कोणी मनाच्या अशा अवस्थेत राहतो तो आध्यात्मिक जगामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सर्वाधिक पात्र इच्छुक असतो. जर तुमचं मन असं भक्तिमय सेवेत सदैव राहिलं, संकट येवो काही येवो, तर काय होणार, त्याला आपोआपच भगवत धामात प्रवेश मिळेल भक्ती पूर्ण झाल्यावर. दुसऱ्या शब्दात अशा भक्ताचा आध्यात्मिक जगामध्ये प्रवेश प्राप्त करून घेण्याचा दावा कोणत्याही परिस्थितीत निश्चितपणे पूर्ण केला जातो. असा जर भक्त असेल दृढ भक्तीने, तो भगवंतांची भक्ती करतच राहिला, कोणालाही दोष न देता, विचलित न होता,
तर त्याला नक्कीच आध्यात्मिक जगतात प्रवेश मिळतो. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.